ब्रह्म हा देवी जिज्ञे तस्या ब्रह्मण्य विजय देवा अमयंत. परमेश्वरांनी देवांना विजय प्राप्त करून दिला, पण देवांना असा अहंकार झाला की हा विजय आपणच प्राप्त केला, असा अहंकार झाला. आणि एक वेळेस देव शूर संग्राम झाला आणि त्याच्यामध्ये देव आणि असुरांचं युद्ध झालं समजा. आणि त्या युद्धामध्ये परमेश्वरांनी देवाला विजय प्राप्त करून दिला. आणि देवांना मग असा अहंकार झाला की हा विजय आपणच प्राप्त केला. जसं की आपण समजा कायच्यात जिंकलो तर जसं आपण पार्टी करतो तसं देवाची पार्टी ठरवलं त्यानं. मग ते पार्टी करायला बसले. इंद्र बसले गादीवर आणि मग असे सगळे देव बसले त्याच्याजवळ ज्याच्या आपापल्या सीटावर. आणि मग बसल्यानंतर मग आता अग्निदेव म्हणे मी एवढे जायले, मी तेवढे जायले. वायुदेव म्हणत मी एवढे उडून टाकले. मग तुला तर काही माहीतच नाही म्हणा अग्नी, मी आता एवढे उडवले की डायरेक्ट त्या पृथ्वीच्या बाहेर जाऊन त्या दुसऱ्या ग्रहाने टकलून इकडे आले ते. अरे मग अग्नी म्हणे तुझे काय माहित आहे, मी एवढे जायले भयानक, कोणाचे टकलेच जायले, कोणाचे कपडेच जायले. मग असा परमेश्वराला समजला आता यायले अहंकार झाला म्हणजे गव्हाची बाधा झाली. मग परमेश्वरांनी यक्षाचं रूप घेतलं आणि त्या पार्टीच्या थनाजवळ असे उभे राहिले. आणि मग इंद्र पाय देत राहिले आणि इंद्र म्हणते त्याच्या सैन्याच्या एखाद्या सैनिकाने की जाय आणि तो बाहेर कोण आहे पाय बघ, देवा कुठं उभा आहे तो अटी काय तर पाय त्याचं. मग एक सैनिक जाते आणि तो त्याला विचारते का बाबा तुम्ही कोण आहात, कायले आली, काय काम आहे तुमचं अटी. मग तो म्हणते काही नाही बा अटी जातो अशा मेंढ्या हकालं. मी म्हटलं ठीक आहे, असं तुमचा कल्ला ऐकू आला, तुमची अशी पार्टी दिसली बा. मग म्हटलं तर काही भेटलं तर ठीक, गुलाबजाम काही असे जिलेबी गिलेबी भेटलं तर पाहिलं बा आम्हाला. तो म्हणजे काही नाही अटी व्हायला तिकडे अटी काही नाही मिळत. मग त्यानं यक्षानं धरला आणि जरासा असा धक्का दिला आणि धक्का दिल्यानंतर डायरेक्ट तो इंद्राच्या गादीजवळच जाऊन पडला. आणि तो म्हणते इंद्रदेव हे काही आपल्या बसचं काम नाही, हे असं मोठ्या कोणत्या व्यक्तीने पाठवावं तुम्ही. मग इंद्रदेव म्हणते अग्नी तू जाय. अग्नी म्हणते वा एवढ्या चिल्लर गोष्टीसाठी मला काय पाठवता तुम्ही, तुझं वायुदेव आहे त्या वायुदेवाला पाठवा ना तुम्ही, एवढ्या चिल्लर गोष्टीसाठी मला पाठवता राजू. मग इंद्रदेव म्हणते तू माया ऐकतं का नाही सांग फक्त. मग अग्निदेव म्हणे बरं ठीक आहे बा तुम्ही म्हणता म्हणून जातो मी. मग अग्निदेव जाते आणि अग्निदेव म्हणते अरे वा आहे हा काम कायला लाटे तू वैकमध्ये. म्हणे एकशे म्हणे की नाही बा मी नाही वेळ तुम्हाला कोण आहात तुम्ही. मग तो म्हणे अरे तू मला ओळखत नाहीस, मी अग्नी अग्नी या पुरे ब्रह्मांडाला एका फुकीत जाऊ शकतो मी. मग यक्ष म्हणायला लागला ब्रह्मांड म्हणजे काय बा. तो अग्नीने सांगितलं ब्रह्मांड म्हणजे हे जेवढं सर्व हे आहे हे सगळं ब्रह्मांड आहे आणि हे मी एका फुकीत जाऊ शकतो. आणि मग तो आपला जो यक्ष असते तो एक खालची गवताची काडी उपटते आणि त्यानं दात कोडते आणि त्याच्या पुढे ठेवते. आणि तो आता म्हणते इले जाऊन टाक, या काडीला जाऊन दाखव बा. मग अग्निदेव असते त्याला अहंकारच झाला होता. मग असं जरा पहिले आरामशीर फूक मारते. फूक मारल्यानंतर ते काही जळत नाही. मग तो पाय म्हणते अग्निदेव म्हणते त्याने पाय जळली गेली. तो म्हणते तू खाली पाय पहिले जळलीच नाही अजून ती. मग आपलं मग अग्निदेव अजून तो जोरानं असं हे करते, जोरानं केल्या अजून जोरानं एकदम जोरानं ताकदनं फूक मारते एवढी की मागून पुढून जिकून निघेन तिकून हवा निघते त्याची. आणि त्याच्यानंतर तरी ते मग म्हणते पाय जैली आता मग तरी बाय ते जैली नाही. मग त्याला समजलं हा काही सोपा माणूस नाही, हा आपल्या काही बच्चा काम नाही बा. आणि तो म्हणते इकडे तिकडे मागं पुढे पाहते आणि चालला जाते वापस ते इंद्राजवळ. आणि इंद्राला म्हणते काही नाही ना हो असं झालं तो इकडे फिरत फारत काही नाही असं झालं तो मेंढ्यावाला आहे वाटते इकडे आलता असा. मग इंद्र म्हणते नाही रे असं नाही का, असं पाहून तर घे पहिले काय आहे का ते काय आहे म्हणणं रे आहे का नाही त्याचं काही असं पहिले पाहून घे मग पोहून नंतर. मग तो म्हणते दुसऱ्याला पाठवा आता, तो वायुदेव आहे त्या वायुदेवाला पाठवा आता. मग आता याची तर जिरलीच होती की नाही अग्नी देवाची, तर मग नंतर आता मग ते वायुदेवाची जिरली पाहिजे म्हणून मग वायुदेवाला पाठवते. मग वायुदेवाला म्हणते वायुदेव म्हणतात ठीक आहे जाय. वायुदेव तुम्ही जा. वायुदेव जातात. मग वायुदेवाला अहंकार झाला होता. मग वायुदेव म्हणतात का रे बा काय काम आहे तुले, तुला माहिती आहे आम्ही कोण होतं.
म्हणे नाही मग तुम्ही कोणा. मग हा आपला ते म्हणतात परमेश्वर म्हणतात की तू मला नाही माहित मग तुम्ही कोण आता. अरे मी वायुदेव या ब्रह्मांडाले एका फुकीत उडू शकतो मी. मग एकशे म्हणते ब्रह्मांड हेच का. तुमच्या पहिले जे आले ते असेच बनत एका फुकीत जाऊन टाकतो मी बरं, पण ते काही करू शकले नाही. मग वायुदेव म्हणतात की दाखव काहीतरी सांग, मी उडून दाखवतो. मग तेच ते असते ना गवताची काडी, ते गवताची काडी ठेवतात आणि त्याला म्हणतात हे उडून दाखवा. ते पहिले त्याला अवकार होल्याच असते की नाही, मग ते पहिले आरामशीर फूक मारतात, एकदम आरामशीर फूक मारून पाहतात. मग तरी काही जे जमत नाही, ते काही उडत नाही. मग एवढ्या ताकद मग ते म्हणतात पाय उडली की नाही. एकशे म्हणते डबल तुम्ही खाली बा बघून खाली दबा म्हणे, उडीच नाही ना बा ते अजून. मग ते उडी नाही पण म्हणजे थांबा आता डबल एकदा ट्राय करून बघू नये. एवढ्या ताकदनं हे सोडली, हवा मारली, तरी काही जमली नाही. मग ते काही जमलं नाही, ते जमलं नाही. मग अजून म्हणजे मग आता याने समजलं अग्नीची जिरली, अग्नीनं माई जिरण्यासाठी मले पाठवलं. ते कारण समजलं. मग ते गेले बा इंद्राजवळ आणि इंद्राले म्हणत बा काही नाही, या अग्नीची जिरली म्हणून त्यानं मला पाठवलं. तो काही साधा माणूस नाही दिसू राहिला मला, तुम्हीच जा. मग स्वतः इंद्रदेव जातात, पण तिथे परमेश्वर चालले जातात आणि त्यांच्या जागी माता पार्वती तटी प्रकट होतात. कारण की इंद्रदेव माता पार्वतीचे मोठे भक्त आहेत. आणि इंद्रदेव म्हणतात माते तुम्ही इथे कसे काय. तर माता पार्वती म्हणतात सगळ्या देवांना असा अहंकार झाला तुम्हाला की तुम्ही स्वतःच विजय प्राप्त केला, असा अहंकार झाला. म्हणून ब्रह्म हा देव विजय घेत असते. ब्रह्मण्य विजय देवा अमय अंत. म्हणून परमेश्वराने विजय प्राप्त करून दिला, पण तुम्हाला असा अहंकार झाला. जय श्रीराम.